नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 10वीचा महाराष्ट्र विद्यार्थी असाल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओनंतर आपले 16 मार्क एकदम फिक्स होणार आहेत आणि या PDF मध्ये जे पण प्रश्न दिले आहेत मित्रांनो, हे सर्वच्या सर्व प्रश्न यापैकी तुम्हाला दुसरा कोणताही प्रश्न दिसणार नाही. हे सर्वच्या सर्व टॉपिक या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि हे PDF जर तुम्हाला लागत असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा, मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल. या व्हिडिओमध्ये आपण वाक्याचा प्रकार ओळखा, वाक्य रूपांतर करा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वचन बदला, लिंग ओळखा, सर्वच्या सर्व टॉपिक आपण कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. तर चला सर्व 1 बाय 1 टॉपिक कव्हर करू. सर्वात पहिले बघा, पहिला टॉपिक जो आहे आपला वाक्य प्रकार ओळखा. वाक्याचे 4 प्रकार आहेत मित्रांनो. एक आहे विधानार्थी वाक्य, एक आहे आज्ञार्थी वाक्य, एक आहे प्रश्नार्थी वाक्य आणि एक आहे उद्गारार्थी वाक्य. तर याची ट्रिक तुम्हाला सांगून देतो. प्रश्नार्थी वाक्य कसं ओळखायचं? वाक्याच्या शेवटी जर प्रश्नार्थी चिन्ह लागत असेल तर त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणा, वाक्य चिन्ह लागत असेल तर त्याला उद्गारार्थी वाक्य म्हणा. आणि ज्या वाक्यामध्ये आपल्याला एखादी ऑर्डर दिली जाईल, जसे की मुलांनो रांगेत चला, इथे या प्रकारे आपण पाहू शकता, इथे दिलं आहे मुलांनो रांगेत चला. तर अशा प्रकारचे तुम्हाला जर ऑर्डर दिसत असेल तर त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणा. आणि विधानार्थी जे सिंपल स्टेटमेंट असेल त्याला विधानार्थी म्हणा. तर या ट्रिकने आपण चांगल्या प्रकारे वाक्य प्रकार ओळखू शकता. तर आणि हे सर्व वाक्य प्रकार एकदा तुम्ही वाचून घ्या. PDF वर जे दिलेले आहेत हे सर्वच IMP आहेत. यापैकी तुम्हाला एखादा पाहायला मिळेल. तर इथे बघा नेक्स्ट टॉपिक बघूया. तर इथे बघा नेक्स्ट टॉपिक आहे पुढील वाक्याचे रूपांतर करा. सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. तर वाक्याचे रूपांतर करायचं आहे. इथं बघा नकारार्थी करा, विधानार्थी करा. तर हे वाक्याचं रूपांतर करायचं आपल्याला. तर हे कशा प्रकारे करायचं? इथं बघा आज्ञार्थी जर असेल तर लास्टचा वर्ड काढून टाकायचा, लास्टचा शब्द काढून टाकायचा. इथं बघा प्रवासात भरभरून बोलावे. तर इथं लास्टचा शब्द जो काढला वे, तर आपण 99% असे असाच प्रश्न येईल आपल्याला. जर काढले तर ते ऑटोमॅटिक तुमचं आज्ञार्थी वाक्य बनून जाईल. तर हे ट्रिक तुम्ही फॉलो करू शकता. नकारार्थी म्हणजे बघा आपल्याला फक्त अपोजिट शब्द लिहायचं. जसं की इथं बघा चांगला आहे तर इथं वाईट. तर अशा प्रकारे फक्त तुम्हाला अपोजिट वर्ड लिहायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे ट्रिकनं सॉल्व करू शकता. एकदा तुम्हाला या PDF वर जेवढे आहे ते वाचून जायचे आहे. यापैकी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आता बघा पुढील वाक्य प्रकारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तर तुम्हाला फक्त एवढेच करून जायचं जेवढ्या PDF मध्ये दिलेलं आहे. यापैकी दुसरं तुम्हाला कोणताही पाहायला मिळणार नाही. तर जसे की इथं बघा रम्मान होणे, मग्न होणे, हे सर्व प्रकार हे सर्व तुम्हाला वाक्य रूपांतर हे तुम्हाला एकदा वाचून जायचं आहे. यापैकी तुम्हाला एक पाहायला मिळेल. तर आता बघा समानार्थी शब्द, हे सर्व जे आता यापैकी जे टॉपिक राहतील तुम्हाला यामधून पाहायला मिळतील. तर बघा समानार्थी शब्द म्हणजे काय? रस्ता, मार्ग, शाळा, विद्यालय, अशा प्रकारचे सर्व समानार्थी शब्द हे तुम्हाला एकदा वाचून जायचं आहे. हे सर्व यापैकी तुम्हाला एक पाहायला मिळेल. विरुद्धार्थी शब्द म्हणजेच अपोजिट वर्ड, जसे की प्रामाणिक, अप्रामाणिक, सावध, बेसावध, खाजगी, सार्वजनिक, चूक, अचूक, ज्ञान, अज्ञान, लहान, मोठा, हे सर्व वाचून जायचे आहेत तुम्हाला. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे पण विचारलं जाईल तुम्हाला. फिक्स फॉर्मॅट आहे मित्रांनो याचा. इथे बघा वचन बदला, हे सर्व तुम्ही एकदा वाचून जा. यामध्ये टाइम वेस्ट नाही करू आपण जास्त. तुम्हाला जशाल तसे वाचून जायचे आहे. आता इथे बघा लेखन नियमानुसार लेखन. तर यामध्ये तुम्हाला चुकीचा शब्द ओळखायचा आहे. तर यामध्ये इथं बघू शकता शिक्षकची विलांटी दुसरी आहे म्हणजे चुकीची आहे. प्रकारे तुम्हाला त्यामध्ये एक चूक ओळखायची आहे. आता बघा पुढचा टॉपिक विरामचिन्हे. हे सर्वच्या सर्व विरामचिन्हे जे आहेत तुम्हाला जे नावं वाचून जायचे आहेत. जसे की प्रश्नार्थी चिन्ह, स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह, अल्पविराम, उद्गारार्थक. तर हे सर्व तुम्हाला विरामचिन्ह पण पाहून जायचे आहेत. तर एवढंच आहे. तर हे जर PDF तुम्हाला लागत असेल तर व्हिडिओ खाली नक्कीच कमेंट करा.